वास्तविक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक हे लोकमान्य टिळकच आहेत। या संदर्भामध्ये आपण अनेक इतिहासाचे संदर्भ तपासून पाहावे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ती लोक माझ्याकडे आली होती आणि त्यांनी हे गणेशोत्सवाचं 126वे वर्ष आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। परंतु या सगळ्या वादामध्ये न पडता मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की पुणे शहराचा गणेशोत्सव हा अधिकाधिक उत्साहाने आणि हा ग्लोबली जगभर लोकांच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। या संदर्भातले इतिहासाचे संदर्भ जे आहेत ते ज्यांना तपासायचे असतील त्यांनी तपासून पाहावेत। गणेशोत्सवाची 60 वर्षे, गणेशोत्सवाची 100 वर्षे, त्याचबरोबर अनेक इतिहास संशोधकांनी या संदर्भामध्ये पुस्तकं काढलेली आहेत आणि यामध्ये निसंशयरित्या असं दिसतं की या ठिकाणी त्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणाने हिंदूंच्या एकंदरच वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची शिथिलता आली होती आणि त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, समाज प्रबोधन व्हावं यासाठी टिळकांनी या धर्माचा आधार घेतला आणि त्याच्यावरती गणेशोत्सव सुरू केला। पण राज्य सरकारनी जर हे केलं की 125 वर्ष मागचं तर राज्य सरकारचं स्वतःच तो रिपोर्ट आहे, असं असताना 126वा तुम्ही कसं काय म्हणता? आणि राज्य सरकार पण असं म्हणतं की 126वा आणि त्यांनी पैसे त्याच्यासाठी तरतूद करून ठेवले, कारण त्यांनी राज्य सरकारचे कागदपत्र पण मिळवले की राज्य सरकारनेच सांगितलं की 125वं वर्ष हे मागचं वर्ष होतं। नाही, त्या संदर्भातली माहिती नाही मला राज्य सरकारने या संदर्भामध्ये काय केलं ते, परंतु राज्य सरकारने देखील यावर्षी 125व्या वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवलेले म्हणजे भाऊ रंगारेंनी हे सुरू केलं होतं आणि ते या वर्षी सुरू केलं होतं आणि ते 125 वर्ष पूर्ण असा उल्लेख आहे असं त्यांनी सांगितलं। तशी कागदपत्र पण दिली आणि राज्य सरकारने ते मान्य करून तसं हे पण दिले असं त्यांचं म्हणणं। तेच मी सांगते की ह्यातले इतिहासाचे संदर्भ शोधून घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये इतिहासाच्या संदर्भामध्ये गणेशोत्सवाची 60 वर्ष हे जर पुस्तक आपण पाहिलं जे जसं करंदीकर त्या काळामध्ये संपादक होते केसरीचे, तर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये हे असं म्हटलेलं आहे की निसंशय लोकमान्य टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे त्याला आपण जनक म्हटलं पाहिजे। मी गेल्या वर्षी पुण्याचा महापौर असताना भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती। महापौरपद भूषवत असताना पुणे शहराचा सार्वजनिक गणेशोत्सवाचे 126 वर्ष गेल्याच वर्षी पूर्ण झालेले आहेत। निश्चित जगाने या ठिकाणी जगाला पुणेकरांनी गणेशोत्सव दिलेला आहे। आदरणीय लोकमान्यांच्या प्रती मला पूर्णपणे आदर आहे, पण हे होत असताना पुणेकर म्हणून भाऊसाहेब रंगारींनी या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली याची माहिती माझ्यासहित समस्त पुणेकरांना माहिती आहे आणि गेल्या वर्षी 126 वर्ष पूर्ण झालेली असताना सुद्धा यावर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून 126 वर्ष साजरा करण्याचा घाट का केला जातोय या संदर्भामध्ये मला आश्चर्य वाटतंय। मुळातच महापालिकेच्या प्रशासनाने, महापौरांनी या संदर्भात कुठल्याच प्रकारे घाईगडबडीने निर्णय घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। पुणेकरांचे पैसे कर रूपाने आलेले असतात, निश्चित आपण ते विविध कार्यक्रमांना, उत्सवांसाठी साजरे केले पाहिजेत, त्या बाबतीत दुमत नाही, पण खोटा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाऊ नये अशी मागणी मी मान्य आयुक्तांनी महापौरांकडे करतो। कारण असं जर झालं तर निश्चित कुठल्याही राष्ट्रपुरुषावर तो एक प्रकारचा अन्याय केला असं होईल। ज्या पद्धतीने भाऊसाहेब रंगारेंनी त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात स्पष्टपणे आपली भूमिका मांडत असताना संपूर्ण जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या ठिकाणी त्या भाऊसाहेब रंगारेंवर अन्याय करण्याचं काम ही आत्ताची महानगरपालिका किंवा या ठिकाणी भाजपची सत्ता या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरेल असं मला वाटतं। म्हणून पुणेकरांच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो, अशा प्रकारचा कुठल्या यत्किंचित प्रयत्न त्यांनी करू नये। भाऊ रंगारी गणपती हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत असं तुम्हाला म्हणतो? या संदर्भामध्ये डॉक्युमेंट सगळे अवेलेबल आहेत। जे काय पूर्वीचे नाही का त्यावेळेस ब्रिटिश सरकारपासून नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर भारत सरकारच्या काळात जे काय डॉक्युमेंट्स आहेत, त्यावेळेस वृत्तपत्र आहेत, या संदर्भातला दाखला आहे। गेल्या वर्षी मी महापौर म्हणून, त्याचबरोबर खासदार संभाजीराजे आणि आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी त्या रथाचं सारथ्य केलेलं आहे। या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर तो उत्सव साजरा केलेला आहे। त्या संदर्भात ते अधिकृत जुने पुरावे उपलब्ध आहेत। असं असताना सुद्धा या संदर्भात का चर्चा होती आहे आणि त्या संदर्भामध्ये महापालिकेला एवढा इंटरेस्ट का, हा मोठा औत्सुक्याचा विषय। या ठिकाणी कुठेही समाजाची दरी वाढता कामा नये। कुठलाही राष्ट्रपुरुष कुठल्याही त्या ठिकाणी त्यावेळेच्या परिस्थितीत त्यांनी कामकाज करत असताना त्यांनी त्याची जात धर्म बाजूला ठेवून
पुणेकर म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून, भारतीय म्हणून त्या ठिकाणी आपली भूमिका बजावलेली आहे. त्याच्यामुळं कुठल्याही माणसावर अशा प्रकारचा, कुठल्याही राष्ट्रपुरुषावर अशा प्रकारचा अन्याय होऊ नये असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, आदरणीय लोकमान्यांप्रती निश्चित मला आदर आहे. गणेशोत्सवचा प्रचार हा निश्चित त्या ठिकाणी अन्य लोकमान्यांनी वाढवला. त्या बाबतीत माझ्या मनात बिलकुल येथे शंका नाही. पण भाऊसाहेब रंगारी हे पुण्यातील किंवा जगातील गणेशोत्सवाचे जनक आहेत. या बाबतीतलं शिक्कामोर्तब गेल्याच वर्षी झालेलं आहे. त्याच्यामुळे हा वाद वाढू नये असं मला या ठिकाणी महापालिकेला विनंती करायची. पुणे शहराचा गणेशोत्सव हा 125वं वर्ष आहे का 126वं वर्ष आहे? भाऊ रंगारीचे कार्यकर्ते म्हणतात की आमचा 126वं वर्ष आहे आणि टिळकांचं गणेशोत्सव जो सुरू केला तो 125वं वर्ष असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये पुण्याचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी 125वं वर्ष साजरा करण्यासाठी 2 कोटीची तरतूद केलेली आहे. अशीच तरतूद दरवर्षी करावी. 125वं केलं काय आणि 126वं वर्ष केलं काय, परंतु गणेशोत्सव ज्या अर्थी ह्या वर्षी आपण जशी तयारी करतोय गणेशोत्सव साजरा करण्याची तशीच तयारी दरवर्षी करावी. ह्याच्या पडद्याचा मागचा जो विषय जो असेल की बाबा खरा जनक कोण आहे की सार्वजनिक गणेश उत्सवाचे, त्याच्या मागे आम्हाला त्या बांधत पडायचं नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा गणेश उत्सव जी तयारी आपण ह्या वर्षी करतोय तशीच तयारी दरवर्षी करावी.